हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता तुमचं स्वागत करते खूप खूप माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा, मी आज बिस्किटांची रेसिपी तुमच्यासमोर शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि बिस्किट कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा। चला तर मी आता इथे सुरुवात करते। इथे बिस्किट बनवण्यासाठी मी 3 किलो मैदा घेतलेला आहे। मैदा चांगला स्वच्छ चाळणीने चाळून घेतलेला आहे। 3 किलो मैद्यासाठी मी 1.5 किलोपेक्षा थोडी जास्त पिठी साखर वापरलेली आहे। मैदा सगळा चाळून घेतलाय, त्यामध्ये नंतर मी पिठी साखर चाळून घेतली आहे। बघा, मैदा माझा चाळून झालेला आहे। आता मी पिठी साखर चाळून घेणार आहे। मिक्स करता येत नाही परतीमध्ये, म्हणून मी टोपामध्ये सगळे एकत्र टाकून मिक्स करून घेणार आहे। बघा, अगोदर 2 किलो मैदा चाळून घेतलाय। आता मी 1 किलो घेते, त्याच्यामधून अर्धा काढून 2 किलोचं पॅकेट आहे, मग अर्धा घेते। तीन किलो मैदा माझा झालेला आहे। आता मी पिठी साखर घेते चाळून। हे 1 किलोचे पॅकेट आहे, तर मी 1.5 किलोपेक्षा थोडी एक्स्ट्रा पिठी साखर घेणार आहे। चवीनुसार गोड, ज्यांना गोड पाहिजे त्यांनी गोड घ्यायचे। पिठी साखर माझी चाळून झालेली आहे। आता मी ते सगळं एकत्र टोपामध्ये मिक्स करणार आहे। पिठी साखर चांगली चाळून घ्यायची, म्हणजे खडे असेल त्याच्यामध्ये तर ते बारीक करून घ्यायचे, म्हणजे एकसारखं होऊन जाते। चाळणीमध्ये मी आता राहिलेली खडी फोडून घेते। बघा, 1 किलोचं पॅकेट पहिले चाळून घेतलं होतं। आता वरून एक्स्ट्रा मी याच्यामध्ये चाळून घेत अर्धा किलोपेक्षा थोडी एक्स्ट्रा घेतली, म्हणजे 1.25 किलो मी साखर घेतलेली आहे। आणि सगळे व्यवस्थित चाळून मी आता टोपामध्ये एकत्र करून घेते। आणि एक मोठी वाटी मी रवा घेतलेला आहे। 3 किलोसाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। वाटी मोठी आहे, वाटी फुल भरून रवा घेतलेला आहे। रवा पण मी त्यामध्ये आता टाकून घेते। रवा टाकून झाल्यावरती मी त्यामध्ये जायफळची पावडर करून ठेवलेली आहे, बंद करते। ती पावडर टाकणार आहे। वेलची पावडर टाकणार आहे। बघा, ही वेलची पावडर आहे, जायफळ पावडर आहे। जायफळ पावडर मी जायफळ बारीक करून ठेवले। 3 किलोसाठी 2 असा हात दाखव ना, 2 तरी जायफळ पाहिजे। आणि वेलची पावडर टाकून मी पूर्ण मिक्स करून घेते। सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता मी तूप गरम करून थंड होऊन देणार आहे। थंड होऊन मी पीठ मळून बिस्किट बनवून घेतलेली आहे। बिस्किट माझे बनवून झालेले आहेत, म्हणून त्याला दाखवायला विसरलेली आहे। बघा, इथं माझे सगळे बिस्किट बनवून झालेत। आणि आता मी डब्बा घेऊन बेकरीमध्ये चाललेली आहेत। आता बेकरीमध्ये मी ती भाजून आणणार आहे। तेव्हा इथे बेकरीपर्यंत पोहोचली। आणि आता मी पत्रे चांगले घेऊन, बघा, पेपरनी पत्रे पुसून घेतलेत आणि तिथे बिस्किट ठेवणार आहे। पत्रे साफ करून त्यामध्ये मी बिस्किट ठेवते। 3 किलोचे 3 पत्रे माझे भरलेले आहेत। बघा, हे पहिला पत्रा आहे, त्याच्या खाली दुसरा आणि तिसरा, तिन्ही पत्रे माझे बिस्किट बनवून झालेले आहेत। आता हे लास्टचा पत्रा आहे, आता याच्यावरती मी ठेवून घेते। आणि आता मी बेकरीमध्ये ठेवून घरी जाणार आहे आणि पुन्हा 2 तासांनी घेऊन येणार आहे। बघा, आता इथे बिस्किट आपले तयार आहेत। आता मी ते डब्यामध्ये भरून घेते। बिस्किटची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब